एका सकाळी शेवंता मंगेशला कडेवर घेऊन विहिरीवर पाणी भरायला गेली. तिथे जमलेल्या काही बायकांनी एकमेकींना हलकेच खुणा केल्या. त्या पाणी भरायला आल्या नव्हत्या, तर फक्त टोमणे मारायला आल्या होत्या असं वाटत होतं. आलीन परत. नवऱ्यानं हाकलून लावली तरी आई बापाच्या घरात मोठ्या मेजेशीनं आली की राहिला ही. अगं, माणसानं थोडी तरी लाज बाळगायला पाहिजे. खवचट सुरात फुसफुसणं सुरू झालं. बाकीच्यांनी हुंकार भरायला सुरुवात केली. शेवंता शांत होती, पण आता सहनशक्तीचा कडेलोट झाला होता. ती थांबली, घागर हातातून बाजूला ठेवली आणि त्या टोमणे मारणाऱ्या बायकांकडे रोखून बघत ठाम आवाजात म्हणाली, काय ग, एवढा काय त्रास होतोय तुम्हाला माझ्या इथं राहण्याचा? मी काय कोणाच्या घरात आश्रय मागायला गेले का? का कोणाकडं भाकरीच्या तुकड्यासाठी दार ठोठवले? मग कशाला इतका जळफाळाट करताय का? त्या बायका अवाक झाल्या. शेवंता पुढे म्हणाली, अगं, मी माझ्या बापाच्या घरात राहती, कुणाच्या पारखेच्या घरात नाही राहत, कळलं ना? माझ्या माहेरच्या वाडीत माझा जितका अधिकार आहे तितका तुमचा बी आहे. मग तुम्ही कोणत्या हक्काने माझं जगणं मला शिकवताय? माझ्या वाट्याला कुणी आलं ना, जशाच तसं उत्तर देईन, लक्षात ठेवा. विहिरीवर खडबडून शांतता पसरली. कुणालाच उत्तर सुचेना. कुणाच्या चेहऱ्यावर भीती तर कुणाच्या चेहऱ्यावर चीड. शेवंता घागर उचलून तिथनं निघून गेली. वाडीतल्या लोकांना तिचं हे नवं रूप बघून धडकीच भरायला लागली होती. तिच्या डोळ्यात आता हतबलतेचा झरा नव्हता, तर जळजळीत ज्वाला होती. तिच्या अस्तित्वाला शांततेचा नाही, तर संघर्षाच्या लाटांनी उधाणलेला नवीन किनारा लाभला होता. गावातल्या काही बायका आणि काही तरुण मात्र तिच्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहायला लागले, कोळ ठेवून कुजबूज करत. शेवंता माहेरी परत आल्यापासनं तिच्या नवऱ्यानं केलेल्या अन्यायाचं ओझं तिच्या मनात खोलवर साचत गेलं होतं. त्या वेदनेचं रूपांतर तिने एका कठोर धारदार रूपात केलं होतं. तिच्या शब्दात आता सौम्यता नव्हती, तर अंगार होता. ती ज्या पद्धतीने बोलायला लागली, ज्या पद्धतीनं वागायला लागली, त्यात कोणालाही न जुमानणारी, थेट भेटणारी आणि आतवर टोचणारी एक झणझणीत धार होती. कोणालाही ती थेट शब्दात हाणून पाडत होती. नकळत का होईना, पण तिचं वागणं गावकऱ्यांच्या गळी उतरत नव्हतं. माहेरी परत आल्यावर शेवंताचं आयुष्य पूर्ववत होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. तिच्या डोळ्यात पाझरणारी निःशब्द वेदना, तिच्या शब्दांच्या कोपऱ्यात लपलेली जळजळीत धग, हे सगळं गावातल्या लोकांना एक कोडं वाटायचं. तरीसुद्धा ती सगळ्यांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करत होती. घरातली कामं करत होती. प्रत्येक क्षणाला स्वतःला सावरत होती. एका काळ्या रात्रीचा अंधार मात्र कायमस्वरूपी तिच्या आयुष्यात उतरून राहिला. त्या दिवशी शेवंता शेतावरनं परत येत होती. सायंकाळच्या पिवळसर उन्हात गवताच्या पायवाटा हरवल्यासारख्या वाटत होत्या. गावाच्या टोकावर असलेल्या एका जुनाट खोपटाजवळ तिला वाटलं, तिच्या बालपणीच्या आठवणी अजूनही तिथे उसासे टाकत असतील. ती थांबली आणि अचानक एका झाडाच्या आडून कोणीतरी पुढे सरकत असल्याचं तिला जाणवलं. पाय थबकले, पण आवाज वाढत गेला. कोणीतरी धावत आलं. ती काही समजून घेईपर्यंत त्या अनोळखी कपटानं तिच्या अंगावर झडप घातली आणि तिच्या हाकांवर संध्याकाळच्या पक्ष्यांनी मौन पांघरलं. तिला त्या काटेरी झुडपातून फरफटत ओढत नेताना तिच्या बांगड्या तुटल्या. ओठांवर फुटलेल्या वेदनांनी रक्त सांडलं. तिने ओरडायचा प्रयत्न केला, पण आवाज गिळणाऱ्या हातांनी तिची मौनाची शिक्षा निश्चित केली होती. तो क्षण ती क्षणभर मेलीच होती. फक्त श्वास चालू होता, पण जीव थिजून गेलेला होता. घरी परतल्यावर ती काही बोलली नाही. कपाळावरची चिरलेली रेष, हातांवरचे ओरखडे आणि डोळ्यात दाटलेला गोंधळ, हे सगळं काहीतरी सांगत होतं. पण स्त्रियांचं दुःख ऐकून घेणारा कोणी नसतो. उलट त्यांच्यावर संशयच घेतला जातो आणि दोषही त्यांनाच दिला जातो. शेवंता जेव्हा आंघोळीला गेली तेव्हा तिने अंग रगडून रगडून धुतलं, इतकं की रक्त निघेपर्यंत. पण आत्मा, तो तर गटारात फेकलेल्या अब्रूसोबत गिळंकृत झालेला होता. ती रात्री उघड्या डोळ्यांनी छताकडे बघत होती, पण डोळ्यात काहीही दिसत नव्हतं, फक्त काळोख. आणि मध्येच एक अस्पष्ट उद्गार, मी जिवंत आहे का अजून? दुसऱ्या दिवशी सकाळी मंगेशने विचारलं, आई काय झालं, रडलीस का रात्री?
आई, डोक्यावर अंगावर जखमा झाल्या आहेत, त्या कसल्या आहेत? रात्री झोपेत कुठे पडलीस का? शेवंता फक्त हसली आणि मंगेशला मिठीत घेऊन ढसाढसा लहान मुलासारखी रडली. मंगेश आईला सारखा प्रश्न विचारायचा, पण शेवंता काल घडलेला प्रसंग सांगायला तिचं काळीजच धडावत नव्हतं. ती फक्त म्हणत होती, काही नाही बाळा, काही झालं नाही तुझ्या आईला. एक हाडांची कडकी हसली आणि पुन्हा कामाला लागली. पण आता तिचं काम करणंही संघर्ष झालं होतं. प्रत्येक पुरुषी सावली तिच्यावर झडप घालतीये असं वाटायचं. दार उघडायचंही धाडस नसायचं. झोपायचं म्हटलं की काळजाचा ठोका वाढायचा. दिवस पुढे सरकत होते, पण शेवंता मात्र मागे हरवून गेली होती. तिच्या डोळ्यात आता फक्त भीती नव्हती, तर एक निर्विकार शांतता होती, जणू काही सगळं संपलंय. आता कुठलीही वेदना शिल्लक नाही. शेवटी एक संध्याकाळी मंगेशलाही न सांगता ती घरातनं निघाली. कपाळावर कुंकवाचा एक ठिपका, चेहऱ्यावर मूक आत्म्याची शांतता आणि डोळ्यातून न दिसणारा एक जीव घेणा निर्णय. त्या रात्री शेवंता आपल्या लाडक्या मंगेशचा मागचा पुढचा विचार न करता, त्याला काहीही न सांगता घरातून बाहेर पडली. चांदण्यांनी भरलेल्या आभाळाखाली तिच्या पावलांनी घराच्या उंबऱ्याला एक दीर्घ निशब्द सलाम केला. जणू त्या घरातली शेवटची आठवणही मनातनं पुसून टाकण्यासाठी ती निघाली होती. शेवंता चालत चालत नदीकाठाच्या दिशेनं गेली. तिथेच जिथे बालपणी आईच्या पदराला हात धरून ती मकर संक्रांतीच्या दिवशी उतरायची, रेतीवर हात फिरवत खेळायची. पण ती आज खेळायला नाही तर संपवायला निघाली होती. त्या क्षणी शेवंता एक भयावह निर्णय घेत होती. हा शरीराचा अपमान जगाला सांगण्यापेक्षा हे शरीरच संपूर्णपणे जगातून हरवावं. पाण्याच्या लाटा तिच्या पायांना कुरवळत होत्या, पण तिचं अंतर्मन जळत होतं. ती डोळे मिटून उभी राहिली. ओठ हलले, पण शब्द बाहेर आले नाहीत. फक्त डोळ्यातून मंगेशच्या काळजीनं 2 अश्रू ओघळले आणि पाण्यात विरघळले. ती स्वतःचं शेवटचं अस्तित्व विसरू पाहत होती, एक नवी स्त्री जन्माला यावी म्हणून. ती जुन्या शेवंतेला त्या नदीच्या प्रवाहात पुरवू पाहत होती. ती पाय उचलत पुढे सरकली. पाणी आता कमरेपर्यंत आलं. पाण्याचं गारपण तिच्या मनातल्या आगीवर सांडत होतं, तरी काळीच कोरडंच. तेवढ्यात एका झाडामागनं एक वृद्ध स्त्री धावत आली. तिच्या हातात नवला देवीचा लाल शालू होता. केसांमध्ये रुद्राक्ष गुंफले होते. डोळ्यात अनुभवाचं अथांग पाणी होतं. बाई, अगं थांब, देवीनं पाण्यात मारायचं नाही असं सांगितलंय. पाण्यात जन्म घ्यायचा आहे, नवा जन्म. त्या बाईच्या आवाजात काहीतरी होतं, एक शुद्ध स्पंदन, एक अलौकिक साद. शेवंतेच्या पायांनी थांबायला सुरुवात केली. हृदय वेड्यासारखं धडधडत होतं. आपसूक तिचे पाय मागे वळले. त्या रात्री ती पुन्हा माघारी आली, पण मागे फिरलेली शेवंता नव्हती, तर अंधाराच्या गर्भातून जन्माला आलेली एक नवीन स्त्री होती. नवला देवीच्या नजरेतून स्वतः पुन्हाकडे पाहणारी, स्वतःला स्वीकारणारी, समाजाला उलथवून टाकणारी शेवंता होती ती. शेवंता दिवसेंदिवस संतापानं धुमसत होती. मी काही केलं नाही तरी मलाच गुन्हेगार ठरवलं जातंय. नवऱ्याने दुसरं लग्न केलं, पण दोष माझ्यावर. हा अन्याय आता कुठल्याही परिस्थितीत सहन करायचा नाही. तिच्या मनात एकच विचार होता, या सगळ्याचा बदला घेतला पाहिजे. मनाशी पक्क केलं, आता सूड भावनेनं सगळ्याचा बदला घ्यायचा. कितीही संकट येऊ देत, मागे हटायचं नाही. एका रात्री ज्या सासरच्या मांडवात तिला मानहानीचा कटू अनुभव आला, त्या मांडवाला तिने आग लावायचा निर्णय घेतला. त्या रात्री आभाळही तिच्या मनासारखं काळवंडलेलं होतं. वारा वेड्यासारखा वाहत होता. मंगेशला कडेवर घेत तिने काळोख्या वाटेतनं सासरच्या वाडीकडे पावलं टाकली. सगळे झोपेच्या तयारीत असताना शेवंता सावधपणे गल्ली बोळातून सावधगिरीने त्या मांडवाजवळ पोचली. तिच्यासोबत तिच्या वेदनांची धग होती. त्या मांडवाला तिने आग लावली आणि तिथून पळ काढून जवळच असलेल्या लाकडाच्या खोपीत आत जाऊन लपले. मांडवाला लागलेली आग वाऱ्याच्या दिशेनं जास्त पेटत होती. इतक्यात काही कामानिमित्त प्रीतम घरातनं बाहेर आला. बघतो तर मनोजच्या मांडवाला आग लागली होती. धावा धावा, मांडवाला आग लागली आहे, तो ओरडायला लागला. तशी आजूबाजूचे लोक बाहेर आले.
गावात एकच गोंधळ उडाला. लोक कळशी, हंडे, बादल्या घेऊन आग विझवायला धावत होते. शेवंता तिथेच एका लाकडाच्या खोपीत लपलेली होती. तिच्या डोळ्यांसमोर सासरच्या वाडीची धावपळ चालू होती. लोक तिच्या नवऱ्याच्या घराचा बचाव करण्यासाठी झटत होते, पण शेवंता मात्र त्या ज्वाळांमध्ये आपली सगळी वेदना झाकून टाकत होती. जणू काही ती वेदना जाळूनच टाकत होती. ती जिंकली होती. शेवंता आता नव्या प्रवासाला सज्ज झाली होती. तिला फक्त बदला घ्यायचा नव्हता, स्वतःला सिद्ध करायचं होतं. तिच्या डोळ्यात आता केवळ दुःख नव्हतं, तर अग्नी होता, स्वाभिमान होता आणि संकल्प होता. इतकी चतुराई, इतका तयारीनिशी आखलेला डाव, पण शेवटी मंगेशनी त्याच्यावर पाणी सोडलं. ज्या खोपीत शेवंता मंगेशला घेऊन लपून बसली होती, तिथेच त्यांनी भोकाड पसरलं. त्याचा तो स्वर खोपीबाहेर पोचला. त्या शांततेत एक विचित्र कंपन उठलं. शेजारच्या खोपीतल्या दाराचं कडी-कुलूप चरचरायला लागलं आणि एक सावली आत डोकावली. दामुकाकांच्या डोळ्यात चमकदार आश्चर्य. क्षणात काळजाला थरकाप उडवणाऱ्या भीतीत बदललं ते. अंधारात त्यांना शेवंता दिसली. कडुलिंबासारखी कडवट, पण आतून जळून काळीबोर झालेली. मंगेशला त्यांनी घट्ट मिठीत धरलं होतं. तिचे ओठ कंप पावत होते, पण डोळ्यात भीतीचा लवलेश नव्हता. तिथे फक्त सुडाची जळजळ होती. क्षणात ही बातमी वाऱ्यासारखी अख्ख्या वाडीत पसरली. बायका, पुरुष, वयस्क, तरुण सगळे एका मागोमाग एक धावत तिथे पोचले. काहींनी तिला बघून संतापानं ओठ चावले, काहींच्या कपाळावर आठ्या आल्या. त्यांची नजर धारदार सुरीसारखी तिच्या अंगावर रुतत होती. शेवंताबाई, काय केलंय? गावाची लाज वाहती केली तू. हिला नजरेसमोरनं हाकला, ही वाडीत राहायची लायकीची नाही. हे ऐकताच संतापलेल्या काही बायका पुढे झाल्या. त्यांच्या हातांनी क्षणात तिच्या केसांवर झडप घातली. एखाद्या वणव्यात वारा जसा भर टाकतो तशा त्या तिच्यावर तुटून पडल्या. शेवंता धाडकन जमिनीवर कोसळली. तिच्या कुशीतला मंगेश जोरजोरात रडायला लागला. त्या गोंधळात, मारझोडीत तिला कुठलंही भान राहिलं नव्हतं. तिच्या मनातली आग अजून विझली नव्हती, उलट तिच्या डोळ्यातून ती बाहेर उसळत होती. थांबा, एक आवाज गरजला आणि काही बायका मध्ये धावून आल्या. त्या संतप्त लोकांना बाजूला सरत त्यांनी शेवंताला सावरलं की तिला मारू नका, आधी ऐकून तरी घ्या. गर्दीत काही क्षण कुजबूज झाली, पण शेवंता शांत बसणाऱ्यातली नव्हती. तिचे हात रक्ताळले होते, केस विस्कटले होते, ओठातून रक्तस्त्राव होता, तरीही तिच्या नजरेत थोडाही पश्चात्ताप नव्हता. ती भेदक नजरेनं वाडीतल्या लोकांकडे बघत होती. तिच्या जळजळीत दृष्टीनं सगळे गावकरी अस्वस्थ झाले. त्या नजरेत सूड होता, क्रोध होता, त्याहीपेक्षा अधिक तोफेच्या गोळ्यांसारखा ठिणगी फेकणारा इशारा होता. गावकऱ्यांना आता तिची भीती वाटायला लागली. ही बाई पुन्हा काहीतरी विपरीत करल. कुणीतरी कानात कुजबुजलं आणि ती कुजबूज हळूहळू वाडीतल्या गल्लीबोळात वाऱ्यासारखी पसरली. शंकेच्या सावल्या उगवत्या चंद्रप्रकाशात अधिक गडद होत गेल्या. अखेर काहींनी निर्णय घेतला, तिला गावाच्या जुन्या स्मशानातल्या आंब्याच्या झाडाला बांधून ठेवायचं. स्मशानभूमीच्या कडेला पाऊल टाकता जणू थंडगार मृत शांतीचा श्वास फुफ्फुसात भरला. राखाडी गार वाऱ्यानं आंब्याच्या पानांना सळसळवलं. झाडांच्या फांद्यातून लटकणाऱ्या वाळलेल्या पानातून चंद्रकिरणांचा पांढरट प्रकाश जमिनीवर चटईसारखा पसरलेला होता. दूरवर ताज्या मातीचा आणि जुन्या जळक्या लाकडाचा गंध हवेत दाटवला होता. कुठेतरी कोल्ह्याच्या ओरडण्याचा भयाण सूर रात्रीच्या शांततेला चिरत गेला. त्या विशाल वयस्क आंब्याच्या झाडाखाली शेवंताला दोराने घट्ट बांधण्यात आलं. पाठीला खडबडीत खोडाचा थंडगार स्पर्श होत होता. हातावरच्या दोऱ्यांनी त्वचेत लालसर व्रण उमटवले होते. सुटण्यासाठी तिने आक्रोश केला, पण तिचा आवाज वाऱ्यात हरवून गेला. वाडीतून आलेली माणसं दूरवर सावल्यांसारखी उभी होती. कुणीही तिच्या डोळ्यात बघण्याची, तिच्या जवळ जाण्याची हिंमत करत नव्हतं. त्याही अवस्थेत मंगेशला तिने घट्ट उराशी धरलं होतं, जणू तोच तिच्या धडधडत्या हृदयाचा एकमेव ठाव होता. मुलाच्या श्वासांचा उबदार ओलसरपणा तिच्या गालांवर जाणवत होता. त्याच्या लहानशा देहातल्या भीतीची कंप तिला हादरवत होती.
आई, मला भीती वाटते. त्याच्या कुजबुजीतला थरथरता सूर तिच्या आत्म्याला छेदून गेला. आजूबाजूला विखुरलेली, मोडकळीला आलेली समाधी शेळा, त्यावर चिकटलेली शेवाळी आणि मधूनच कुठेतरी पांढऱ्या किड्यांची हालचाल, हे सगळं त्या जागेचा मृत आणि जिवंत यांच्या सीमारेषेवरचा थरार उघड करत होतं. कुठेतरी रातकिड्यांचा लांबट किरकिराट, तर दूरवरून येणारा गुबडांचा गंभीर हुंकार, जणू मशानभूमीनं तिच्या कैदेतल्या प्रत्येक क्षणाला जास्त भयाण बनवायचं ठरवलं होतं. तरीही शेवंताच्या डोळ्यात अजूनही एक ठिणगी होती, जणू सांगत होती की मृत सावल्यातही ती आपल्या लेकरासाठी जिवंत राहील. या साखळीपेक्षा तिचा निर्धार जास्त मजबूत आहे. रात्रीचं साम्राज्य हळूहळू अधिक गडद होत गेलं. चंद्र आकाशात होता, पण ढगांनी त्याची रुपेरी धार वारंवार गिळणं सुरू केलं होतं. कधी अंधार चौबाजूनी दाटून यायचा, तर कधी चांदणं आंब्याच्या पानातून टिपूर टिपूर सांडून पुन्हा सावलीत विरघळून जायचं. शेवंताला जाणवत होतं, स्मशानातला प्रत्येक वारा एखाद्या अदृश्य हातासारखा तिच्या अंगाला स्पर्शून जात होता. पाठीला खोडाचा काटेरी स्पर्श, पायाखाली ओलसर गवत आणि दूरवरून येणारा एखाद्या वटवागळाचा फडफडाट. सगळ्या संवेदना तीव्र होत होत्या. मंगेश तिच्या कुशीत थरथरत होता. त्याच्या छोट्याशा देहातली भीती ती स्वतःच्या हाडांमध्ये जाणवत होती. तिने त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला, पण तिच्याच हातात अशक्तपणा होता, थरथर होती. हे सगळं संपेल का कधी? या अंधारातून प्रकाश कधी दिसेल? तिच्या मनात विचारांच्या वावटळी उठत होत्या. मग आठवणींचा पूर, नवऱ्याच्या प्रेमाचे ते थोडे क्षण, सासरच्या उंबरठ्यावर मिळालेला पहिला सन्मान, नंतर अचानक घडलेल्या अपमानाचं, अपशब्दांचं, नाकारलेपणाचे प्रसंग. हे सगळं आठवून तिच्या डोळ्यात पाणी आलं, तर तेही तिने गिळलं, कारण तिचा मुलगा अजूनही तिच्या कुशीत सुरक्षित झोपायचा प्रयत्न करत होता. रात्रीचा मध्य सरत आला. कुठेतरी लांब एखादा गाडगा वाऱ्याच्या झुळकीत हालत होता. त्याची किरकिरचे आवाज जणू मृतांचं कुजबुजणं आहे असंच वाटत होतं. मध्येच पानगळीतून एखादा पाऊलवाटेवर येणारा आवाज ऐकू आला. शेवंताने कान टावकारले. पावलांचा आवाज जवळ येत होता. नंतर पुन्हा शांतता पसरली. रात्रीच्या अंधुक उजेडात तिने दूरवरून येणाऱ्या लालसर कपड्यातल्या एका वृद्ध स्त्रीची आकृती बघितली. ती हातात एक गाठोडं घेऊन हळूहळू पुढे येत होती. डोळे गंभीर होते, पण नजरेत कुठेतरी ओल होती. हो, मी हे केलंय, शेवंतानं छातीवर ठोसा मारत गर्जना केली. माझ्या नवऱ्यानी, सासू सासऱ्यांनी मला धुडकावलं. नवऱ्यानी दुसरं लग्न केलं. मी त्याचा सूड घ्यायला हवा होता का नाही? तेव्हा कुठे होतात तुम्ही? तेव्हा कोणाला न्याय का आठवला नाही? गर्दीत कुजबूज झाली. कोणी डोकं खाली घातलं, कोणी तिच्याकडे घृणेनं बघितलं, पण शेवंताची आग शांत होत नव्हती. ही तर सुरुवात आहे. आता हा सूड धगधगत राहील तोपर्यंत मी शांत राहणार नाही. गावकऱ्यांनी एकमेकांकडे बघितलं. त्यांना ती स्त्री वेडी वाटायला लागली, पण तिच्या डोळ्यातला झगझगीत अंगार बघून कोणालाही तिच्या जवळ जायची हिंमत झाली नाही. रात्रीचा अंधार दाट होत होता. त्या अंधारात शेवंता आपल्या सुडाच्या ज्वालांनी अधिक तळपत होती. वाडीत आता प्रत्येकाच्या तोंडून एकच विषय निघत होता, म्हणजे शेवंताला कोणी वाईट ठरवत होतं, तर कोणी तिच्या वेदनेमागचं सत्य उलगडण्याचा प्रयत्न करत होतं. तिने असं का केलं, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात ठाण मांडून बसला होता. शेवंता आता केवळ एका व्यक्तीची शत्रू नव्हती, तर संपूर्ण गावासाठी ती एक संकट बनली होती. गावकरी तिच्या क्रोधानं घाबरले होते. तिच्या डोळ्यात असलेल्या ज्वालामुखीची त्यांना जास्त भीती वाटत होती. तो ज्वालामुखी शांत होईल का पुन्हा उसळी घेईल? शेवंता वाडीत राहिली तर काहीतरी भयंकर घडेल अशी कुणकुण प्रत्येकाच्या मनात होती. ही तर फक्त सुरुवात आहे, या तिच्या वाक्यानं लोकांच्या काळजावर एक अस्वस्थ छाया उमटली. शेवंता आता फक्त स्वतःच्या दुःखात होळपळणारी स्त्री राहिली नव्हती, तर तिच्या सोडागणीचा वणवा अख्ख्या गावाला जाळून टाकेल अशी प्रत्येकाला भीती वाटायला लागली होती. गावाचं शांत आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं होतं. जी शेवंता कधी सौंदर्य आणि शालीनतेचं प्रतीक मानली जात होती, तीच आता गावासाठी भयाचं दुसरं नाव बनली होती.
गल्लीबोळात, वाडीत, चौकात फक्त तिचीच चर्चा होती. गावात वेगवेगळ्या गटात खल सुरू होता. काहीजण तिच्या कृत्याचा तीव्र निषेध करत होते. ही बाई गावासाठी कलंक आहे, तिला लागेच गावातनं बाहेर हाकलून दिली पाहिजे. तर काही जण तिच्या वेदनेचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करत होते. तिचं आयुष्य तिला असं करायला भाग पाडतंय, ती दोषी आहे का परिस्थिती दोषी आहे? पण एक गोष्ट मात्र स्पष्ट होती, गावात आता कोणाला शांत झोप लागणं शक्य नव्हतं. शेवंताच्या डोळ्यातून झळकणाऱ्या क्रोधाची झळ गावकऱ्यांच्या हृदयापर्यंत पोचली होती. ती आता केवळ सूड घेणारी स्त्री राहिली नव्हती, तर ती संपूर्ण गावासाठी एक आव्हान बनली होती. तिने असं का केलं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात खोलवर रुतला होता. त्याचं उत्तर कोणाला ठाऊक नव्हतं. गावकऱ्यांना एकच गोष्ट ठाऊक होती, तिच्या डोळ्यातून दिसणाऱ्या ज्वालामुखीचा उद्रेक अजून काहीतरी वाईट घडवून आणणार. प्रश्न एवढाच होता की गावाच्या भविष्यावर या सूड कहाणीचा काय परिणाम होणार आहे. गावकरी आता जास्त सतर्क झाले होते. शेवंताच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवली जात होती. तिच्या एका हालचालीमुळे काहीतरी अघटित घडेल अशी भीती प्रत्येकाच्या मनात दाटून राहिली होती. शेवंता आता नेहमीसारखी नव्हती. ना तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची लाज होती, ना पश्चात्तापाची छाया. उलट तिच्या निर्भय आणि उघडपणे केलेल्या वक्तव्यानं लोकांची झोप उडाली होती. ही तर फक्त सुरुवात आहे, या तिच्या वाक्यानं गावकऱ्यांच्या हृदयात एक अस्वस्थता ठाण मांडून बसली होती. पुढे काय होईल याचा अंदाज कोणी लावू शकत नव्हतं. शेवंताच्या कृत्यांमुळे संपूर्ण गाव 2 गटात विभागलं गेलं होतं. एक गट म्हणत होता तिला तातडीनं शिक्षा झाली पाहिजे, तर दुसरा गट तिच्या वेदनेच्या मुळाशी जायचा प्रयत्न करत होता. तिला नवऱ्याचा सूड का घ्यायचा होता, तिच्या आयुष्याला नेमकं कोणतं दुःख पोखरत होतं, हे सगळं गावकऱ्यांना माहीत असतानासुद्धा ते एकमेकांना विचारत बसले होते. गावाची शांतताच गहाळ झाली होती. प्रत्येकजण तिच्या भूतकाळात डोकवायचा प्रयत्न करत होता. शेवंता कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नव्हती. ती जणू एका भेदक शांततेत स्वतःला पुढच्या युद्धासाठी तयार करत होती. रात्रीच्या काळोख्या छायेत ती झाडाला बांधलेली असली तरी तिच्या डोळ्यातल्या प्रखरतेनं जमलेल्या लोकांच्या मनात धडकी भरली होती. ती शांत होईल का तिचा क्रोध संपूर्ण गावाला जाळून टाकेल? कोणत्याही क्षणी तिच्यातला ज्वालामुखी पुन्हा उसळेल अशी भावना प्रत्येकाच्या मनात होती. गाव आता तिच्या भविष्यात अडकला होता. शेवंताचं काय होईल, तिच्या सूडाचा शेवट कुठे होईल आणि त्या सूडाच्या सावटाखाली गाव किती काळ होरपळत राहील, या सगळ्याची उत्तरं फक्त काळ देणार होता. एक गोष्ट निश्चित होती, शेवंताची ही सूड कहाणी संपूर्ण गावाच्या भवितव्यावर एक गडद छाया टाकणार होती. रात्र गडद होती, पण गावकऱ्यांच्या डोळ्यात झोप नव्हती. त्यांच्या मनात फक्त एकच वाक्य घुमत होतं, ही तर सुरुवात आहे. गावकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारं ते वाक्य अजूनही त्यांच्या कानात घुमत होतं. भीतीने ग्रासलेलं गाव आता एका संकटाच्या सावटाखाली होतं. शेवंताला जरी आंब्याच्या झाडाला बांधून ठेवलं असलं तरी तिच्या डोळ्यातून झळकणाऱ्या क्रोधाच्या ठिणग्या संपूर्ण वाडीत पसरल्या होत्या. तिच्या रागात एक भयंकर शांतता होती. तिच्या अस्तित्वात एक गूढ ताकद होती. गावकरी अंधारात तिच्या डोळ्यातल्या ठिणग्यांची भेसूर चमक बघत होते. ती ठिणगी कधी वणवा बनेल याची चिंता त्यांना सतावत होती. शेवंताचं पुढे काय होणार, तिच्या सूडाचा शेवट कुठे होईल, त्या सूडाचं सावट गावावर किती खोलवर बसेल, हे सगळे प्रश्न गावकऱ्यांच्या मनात अखंड घोंगावत होते. गावातली शांतता गमावली गेली होती. शेवंताचं भविष्य एक भयानक रहस्य बनलं होतं. शेवंताची चर्चा जितकी वाढत होती तितकीच तिच्या पुढच्या हालचालींची भीती वाढत होती. ती आता फक्त एका व्यक्तीची वैरीण उरली नव्हती, संपूर्ण गावाच्या अस्तित्वाला ती आव्हान देत होती. तिच्या निर्भय डोळ्यात कोणालाही जीवे मारण्याची भीती दिसत नव्हती, पण तिच्या त्या शब्दांनी संपूर्ण गावाचा थरकाप उडवला होता. ही तर सुरुवात आहे. श्रोते हो, तुम्ही ऐकताय शरद यशवंत नवाळे लिखित शेवंता ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.